नमस्कार मंडळी, मी आहे प्रवीण कुमार आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्र, आता आपण आलो आहोत वाशी येथे महालक्ष्मी सरस 2024 या ठिकाणी सिडकोचं हे एक्झिबिशन भरवलं आहे. आणि आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त खाद्यपदार्थ बघणार आहोत, कारण महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ही खाद्य संस्कृती मुंबईसारख्या भागामध्ये कळावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जे खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थ स्टॉल या ठिकाणी लागले आहेत आणि ते खाद्यपदार्थ आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. मित्रो, खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि जर वाशी हे जे सिडकोचं एक्झिबिशन सेंटर आहे या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला वाशी रेल्वे स्टेशनला यायचं आहे. तिथून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे आपलं एक्झिबिशन सेंटर भरलेलं आहे. आणि शेवटची तारीख 25 डिसेंबर आहे, त्यामुळे लवकर या ठिकाणी येऊन जी महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ती खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. चला बघ, संस्कृती आहे ती खाद्य संस्कृती सर्वांना कळावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे. बघू शकता असे स्टॉल लावले आहेत आणि या ठिकाणी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खूप गर्दी उसळली आहे. माझं नाव भूमी आहे. मी आज थालीपीठ खाल्ली. थालीपीठ खूप छान होते. जास्त तिखट बिलकुल नव्हते. आवडलं? खूप आवडलं. परत येणार पुढच्या वर्षी? हा, उद्या येणार? उद्या येईल ना. पप्पांना सांगते उद्या यायचं 30 तारखेपर्यंत येणार म्हणायचं रोज. हा, येईल मी रोज. तुम्हाला जर थालीपीठ आवडलं तुम्ही पण या म्हणा. हा, तसं सांगतो, तुम्हाला जर थालीपीठ आवडत असेल तर तुम्ही पण या. जर तुम्हाला थालीपीठ आवडत असेल तर तुम्ही पण या. वाशीला. वाशीला नक्की. वाशी सिडको भवन. तर मंडळी, तुम्ही आता आलेलं आहे माझ्या पाठीमागे आपल्या कोल्हापूरचा जो तांबडा पांढरा रस्सा आहे, तांबडा पांढरा रस्सा मिळतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघूया ती थाळी कशी आहे, त्याची प्राईस काय. आणि मंडळी, तुम्हाला तर माहीत आहे कोल्हापूरचा जो तांबडा पांढरा रस्सा आहे याची टेस्ट तर पूर्ण जगामध्ये फेमस आहे. तर बघूया आपल्याला पाठीमागे हे जे स्टॉल आहे आपल्या कोल्हापूरचं स्टॉल आहे आणि तिथे जे महिला बचत गट चालवतात त्यांनी हा स्टॉल म्हणला आहे. तर बघूया या ठिकाणी आपल्याला काय काय मिळणार आहे म्हणजे. चला. तर मंडळी, आपला हा धनाई स्वयंसहायता महिला बचत गट भालवाड कोल्हापूरचा आहे. तर निशा थोरावत यांनी या ठिकाणी हा जो स्टॉल आहे तो स्टॉल म्हणला. या ठिकाणी तुम्हाला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकन बिर्याणी, चिकन 65 आहे आणि स्पेशल चिकन ताट मिळतं. तर बघूया आपण ताट कसं आहे आणि कशा पद्धतीने ते बनवतात. तर बघू शकता या ठिकाणी भाकरी चालू आहे, भाकरी बनवण्यासाठी. आणि विशेषतः या ठिकाणची जी बिर्याणी आहे त्या बिर्याणीमध्ये फूड कलर वापरला जात नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आहे. माझं धनाई बचत गटातून मी आलेले आहे. माझं नाव निशा तुषार थोरवत. आमच्याकडे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मी बनवलेला आहे. हा पांढरा रस्सा आहे, त्याच्यानंतर हा तांबडा रस्सा, त्याच्याबरोबर हे ग्रेव्ही चिकन केलेलं आहे. आपण चिकन ताट देतो, त्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा, ग्रेव्ही चिकन, भाकरी आणि व्हाईट राईस किंवा बिर्याणी पण देतो. आपण कोल्हापूरची स्पेशल बिर्याणी केलेली आहे. त्याच्यामध्ये फूड कलर न वापरता बिर्याणी केलेली आहे. म्हणजे जे लहान मुलं खातात त्यांना फूड कलर घातक आहे, त्याच्यासाठी आम्ही घरगुती जे आमचे मसाले आहेत ते वापरून केलेले आहे. तर तुम्ही अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या. माझा स्टॉल नंबर आहे 38. उमेद अभियानाचे खूप खूप आभार की आम्हाला ही संधी दिली, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. तांबड्या पांढऱ्याची टेस्ट घ्यायला आली म्हणून सांग ना. तांबड्या पांढऱ्याची टेस्ट घ्यायला आली. त्यांचं पण घ्या. आम्ही ह्या गावाहून आलोय, तांबड्या पांढऱ्याची टेस्ट घ्यायला लागलोय. त्यांनी कंटिन्यू 4 दिवस झाला आमच्याकडे जेवण करायला येतात. त्यांना एवढी चिकन थाळी आवडलेली आहे आपली कोल्हापूरची स्पेशल. चिकन थाळी आणि तांबडा पांढरा रस्सा 2 दिवस झालं मी मॅडमकडे चिकन थाळी खातोय. 100% कोल्हापुरी, त्यामुळे 2 दिवस झालं मी खातोय. टेस्ट काय बदलली नाही. आज 3रा दिवस आहे, टेस्ट सेम आहे. थँक्यू सर. तर मंडळी बघू शकता, ही आहे कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी. याच्यामध्ये तुम्हाला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, कांदा, भाकरी, चिकन बिर्याणी आणि या ठिकाणी तुम्हाला चिकन मसाला मिळतोय. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड भाकरी आणि अनलिमिटेड तांबडा आणि पांढरा रस्सा मिळतोय. आणि ही फक्त तुम्हाला 250 रुपयामध्ये मिळते मंडळी. आणि अनलिमिटेड थाळी मुंबईमध्ये 250 रुपयामध्ये कुठेच मिळत नाही. तर एकदा जरूर या ठिकाणी चला मंडळी, चिकन थाळी खायला. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत वाशिम महाराष्ट्र या ठिकाणचे जे खाद्यपदार्थ त्याच्यामध्ये थाळी, पुरणपोळी, मडक्यावरचे मांडे, झुणका भाकर केंद्र या ठिकाणी मिळते.
तर आपल्यासोबत आता ताई आहेत, त्या ताईंना आपण विचारूया की त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहेत, त्यांची प्राईस काय आहे. सर नमस्कार, माझं नाव रमा नाना सावळे, राहणार येवती, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आम्ही इथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 14 तारखेपासून स्टॉल लावलेले आहे. तर आमच्याकडे विदर्भामध्ये पुरणपोळी, मटक्यावरचे मांडे, झुणका भाकर हे जास्त फेमस आहे. आणि आमच्याकडे खूप याला मार्केट आहे आणि इथे पण आम्हाला जास्त मार्केट आहे. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही जर वाशिम भागाचे असाल तर तुमच्या भागातील जेवण या ठिकाणी बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये झुणका भाकर, पुरणाचे मांडे, याला काय म्हणतात, ते काय बाफळे. तर बाफळे बघू शकता. आणि हा काय पराठा आहे का, आणि ही पुरणपोळी, आणि ही आहे खरडा बघू शकता, ठेचा. तर मंडळी हे काय म्हणतात, खारवडी. ओके. तर मंडळी, तुम्ही जर वाशिम भागातील असाल आणि तुम्ही जर या जेवणाचे जर चाहते असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी या. स्टॉल नंबर किती आहे, 44. तर 44 स्टॉल नंबरवरती येऊन तुम्ही हे जे इथलं जेवण आहे त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर मंडळी, आता आपण वऱ्हाड म्हणजे जो अमरावतीचा भाग आहे त्या अमरावतीच्या भागामधील एक आपण आता थाळी बघत आहोत. तर बघू शकता त्यांचे रेट आहेत. वऱ्हाड वेस्टा 150, रोडगा थाळी 150, अमरावती स्पेशल थाळी 200. तर बघू या ठिकाणी आपल्याला कोणकोणते खाद्यपदार्थ या थाळीमध्ये मिळतात. तर बघू शकता तुम्ही. तर आपण ताईंना विचारूया, तर या ठिकाणी त्या भागामध्ये काय फेमस आहे. नमस्कार, मी सौ किरण प्रकाश कोकळे. आम्ही अमरावती जवळ अंजनगाव बारी आहे तिथं राहतो. उमेदने आम्हाला हे बचत गटाचं साठी पाठवलंय मुंबईला. तर त्याच्यासाठी आम्ही आमचं खाद्यपदार्थाचं स्टॉल घेऊन आलो आहे. तर याच्यात आम्ही आमच्या अमरावतीचे स्पेशल प्रसिद्ध असलेली अशी सांबारवडी बनवलेली आहे ही. आणि ही सांबारवडी आहे आमच्या अमरावतीची प्रसिद्ध असलेली अशी सांबारवडी आम्ही बनवलेली आहे. मुंबईकरांना खूप आवडत आहे ही आणि खूप त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि तसंच आम्ही ही बोरं आहे, उकडलेली बोरं, वऱ्हाडातली प्रसिद्ध आहे ही उकडलेली बोरं, हा ती बनवली आहे. आणि ही व्हेज थाली आहे. हिवाळ्यात आमच्या इथं बनवल्या जाते. रोडगा, वांग्याची भाजी, आमटी, वरण भात, वांग्याचं भरीत, पोळ्या, आणि हे बिट्टे आहे. हा, आणि रोडगे पण बनवले होते आज आम्ही, रोडगे. ही व्हेज थाली ही 150 रुपयाला. हा, आणखी काय मिळतं तुमच्या भागामध्ये फेमस? फेमस काय राहते का आपल्या इकडं? ना वांग्याची भरीत. हा, वांग्याचं भरीत आहे. आणि पाटोळीची भाजी पण आहे. आणि इथं आम्ही जे म्हणजे वेगवेगळ्या कढी गोळे झाले, पाटोळीची भाजी अशी पार्सल आम्ही देत आहे. हो, आमचा स्टॉल 48 नंबरचा आहे. तर मंडळी, आता आपण जी सांबारवडी आहे, तर जे सांबारवडीची आता आपण टेस्ट करणार आहोत. तर बघूया सांबारवडी. तर जी वऱ्हाड आहे त्या वऱ्हाडमध्ये खूप फेमस आहे. तर म्हणजे खूप छान अशी टेस्ट आहे. मी तर पहिल्यांदाच खाल्लं, पण खूप छान वाटतं. आणि विशेषतः याचा जो मसाला आहे, त्याचा जो मसाला आहे तो मसाला खूप छान आहे आणि एकदम टेस्टी वाटतो. मसाला वडी. तर मंडळी, एकदा आलात तर नक्की ट्राय करा. स्पेशल वराडी मसाला वडी. मसाला वडी ना, सॉरी सांबार वडी. तर आता सांबार वडी आपली बनते, बघू शकता. आता आपण जस्ट जी ट्राय केली सांबार वडी, बघा कशी बनते. ह्या मसाल्यामध्ये काय काय वापरलेलं आहे? या मसाल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, ओके. खोबरं, तीळ आणि भरपूर कोथिंबीर. ओके, तिखट मीठ. अच्छा. तर म्हणजे बघू शकता कशा पद्धतीने बनते ही मसाला वडी. खूप टेस्टी लागते. म्हणजे एकदा नक्की ट्राय करा. मी ट्राय केली, खूप छान आहे. सांबार वडी ना. तर सॉरी मित्र, ह्या ज्या मगाशी मी याला मसाला वडी म्हटलं, पण ॲक्च्युली सांबार वडी आहे. मला पण माहीत नव्हतं. खूप टेस्टी लागते म्हणजे.
आता आपण स्पेशल वराडची जी आंब्याची आमटे, त्या आंब्याची आमटे आपण आता टेस्ट करतोय. तर खूप छान अशी टेस्ट आहे. जसं आपलं जे कैरीचं पण असतं, तर जे वाळलेले आंबे असतात त्या वाळलेल्या आंब्यापासून हे बनवतात. खूप छान अशी टेस्ट आहे, एकदा नक्की भेट द्या. मंडळी तुम्ही बघू शकता ही गुळामध्ये उकडलेली बोरी एक नंबर अशी टेस्ट यायची, अगदी गुलाबजामुनपेक्षा सुद्धा भारी लागते. एकदा आलात तर या ठिकाणी नक्की ट्राय करा. हे कशी प्लेट असते, ही डिश घेतलेली आहे बघू शकता बोराची. खूप छान अशी डिश आहे, एकदा आला तर नक्की ट्राय करा. नमस्कार, माझं नाव आहे मनीषा दत्तात्रय सोमवंशी आणि माझा स्टॉल नंबर आहे 50 आणि माझं गाव आहे मड्डी सलगरा, तालुका तुळजापूर व जिल्हा उस्मानाबाद आहे. आणि आमच्याकडे आज स्पेशल केलेलं आहे वांग्याचं भरीत. ते हिरवा ठेचा घालून केलेलं आहे. काही जणांनी काळं तिखट घालून किंवा लाल घालून करतात, पण आम्ही झणझणीत हिरवा ठेचा घालून केलेला आहे. आणि आहे शेवभाजी आहे आपल्याकडे, शेवभाजी केलेली आहे. शेवभाजी केलेली आहे. हा आहे शेव, आपला शेव रस्सा आहे तो, आणि हे आहे शेव. आणि आहे आपल्याकडं पिवळा बटाटा, जेणेकरून लहान लेकरं येतात त्यांना तिखट नाही चालत म्हणून त्या लहान मुलांसाठी पिवळा बटाटा केलाय. आणि हा आहे आपला व्हेज पुलाव केलेला आहे, व्हेज पुलाव. आणि परत नंतर आहे मूग डाळ जी पौष्टिक आहे म्हणून मूग डाळाची भजी केलेली आहे. आणि आपलं उस्मानाबादाचं आहे नॉनव्हेजमध्ये मटन फ्राय व मटन करी, जेणेकरून आपलं घरचा मसाला घालून केलेला आहे, आपलं धाराशिवचाच मसाला आहे. हो हो, आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण, मीठ, शेंगदाण्याचं कूट घालून आपल्या पद्धतीने केलेला आहे, धाराशिवच्या पद्धतीने. व मी मुंबईकरांना हेच विनंती करते की आपण धाराशिवचे जर आपले कोणी इथे असेल तर त्यांनी येऊन आपल्या, माझा स्टॉल नंबर आहे 50, याला भेट द्यावं व आपल्या धाराशिव या जिल्ह्यातील गावाकडची चव टेस्ट करावी अशी मी सर्वांना विनंती करते. तर मंडळी आता आपण आलो आहोत सावजी भोजनालय किटाडी. तर हा भंडारा जिल्ह्यातील तालुका लाखनी राहणार किटाडी. तर इथील हा एक स्टॉल आहे. जो स्टॉल आहे तो या ताईंच्या मार्फत चालवला जातो. तर ताई आपल्याला भंडारा जिल्ह्यातील जे काही त्यांचे खाद्यपदार्थ मला सांगणार आहेत. तर जो विदर्भ आहे तो विदर्भातील खाद्य संस्कृती आता आपण बघणार आहोत. मालू तिवाडे. तर बघूया आपण. हॅलो, मी भंडाऱ्यामधून आलेली आहे. माझ्या फूड स्टॉलचे नाव 51ला स्टॉल लागलेला आहे. मी भंडाऱ्यातून आलेली आहे. माझे नाव मालू विद्याधर तिवाडे, मुक्काम पोस्ट किटाडी, तहसील लाखनी, तिथून मी आलेली आहे. माझ्याकडे मेनू मटण आहे, सावजी मटण. सावजी म्हणजे काय असते? सावजी म्हणजे सिगरेट मसाला, आपल्या घरगुती मसाला राहते कुटलेला. हा, तो असं काही पालक हे ते टाकलेला नाही राहत. हा, हे घरी कुटलेला मसाला भरून तयार करतात. हा, त्याला आपण सावजी म्हणतो. सावजी चिकन, ही पण सावजी चिकन घरचेच मसाल्यातली बनलेली आहे. ही वाल व्हेज मध्ये वालाची शेंग आहे. मूग वड्याचे पदार्थ बनलेले आहेत, मुगाचे वडे. चपाती आपली, ठेचा, मिरचीचा ठेचा. और हे शेवले की शेंग, शेवग्याची शेंग आहे. आणि थाळीची काय प्राइस आहे तुमच्या? आमचं 150 रुपये व्हेज थाली, मटन थाली 300 रुपये. 300 रुपये. हो. तर मंडळी तुम्ही जर भंडारा भागातून असाल तर नक्की तुम्ही आता स्टॉल आहे या स्टॉलला भेट देऊ शकता. आणि आपल्या गावाकडची चव आहे त्याच्यानंतर तुम्ही अनुभव देऊ शकता. ठीक आहे. वरण आहे. ओके, वरण. हो, डाळ तुरीची डाळ बनलेली. स्टार्ट कर की जरा. 50ला 2 केलंच ना. तर मंडळी आता आपण काय करतो, मुगवडे. खूप छान अशी टेस्ट, एकदा नक्की भेट द्या. जो गोंदिया इटखेडा तालुका अर्जुनी तर येथील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या बचत गटामार्फत हा एक स्टॉल इथं घेतलेला आहे. आणि आपण गोंदिया जिल्ह्यातील जे
फूड आहे ते फूड आता आपण बघणार आहोत. कोणकोणते या ठिकाणी खाद्यपदार्थ प्रसिद्ध ते आता बघूया आपण. तर आपल्यासोबत अस्मिता आहेत आणि अस्मिता ही गोंदिया जिल्ह्यातील जे काही खाद्यपदार्थ आहेत, जे काही प्रसिद्ध डिश आहेत त्याचं आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, आम्ही गोंदियावरून आलेले आहोत. आमचे तालुका आहे अर्जुनी मोरगाव. आमच्याकडे फेमस आहे अडूवडी आणि कांद्याची मुठे आणि झुणका भाकर. हे वडे आहे सर, लौकी आणि मेथी गोबीचे मिक्स आहे. म्हणजे काय म्हणता? हे कद्दूचे बुड्डे आहेत, भोपळ्याचे. हा, भोपळ्याचे. आणि हा मसाला पापड आहे सर, हा मसाला वापरा आहे. मसाला पापड. हे आपल्या रेग्युलर भाजी आहेत ना? हा, रेग्युलर मसाला. हो, ठीक. मुंबईमध्ये जर विदर्भाचे सर्वजण असतील तर आमच्याकडे तुम्हाला विदर्भाकडली चव मिळेल आणि गावाकडचं तुम्हाला गरम गरम जेवण मिळेल. तर म्हणजे बघू शकता हा खानदेशी कापडाची स्वादिष्ट पुरणपोळी तुम्हाला या स्टॉलवरती मिळते. तर बघू शकता ही खानदेशाची फेमस अशी ही कापडावरची पोळी पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि बघू शकता कशी म्हणते. काय प्राईस आहे याची? 150 रुपये. तर बघू शकता कशा पद्धतीने ही पोळीचं पॅकिंग केलं जातं. हे काय आहे का? तूप आहे का? मध्ये बघू शकता 150 रुपयाला तुम्हाला ही पोळी मिळते. तर म्हणजे बघू शकता ही खानदेशाची फेमस अशी खापरपोळी बनते. ते बनी तर बघू शकता आपल्या आता पुरणपोळी ते पुरणपोळी बनत आहे. तर बघू शकता खानदेशाची जी फेमस जी पोळी आहे पुरणपोळी, ती पुरणपोळी आता बनत आहे. बघू शकता कशी बनते. तर मंडळी खानदेशामध्ये बघू शकता तुम्ही हा जो मसाला पापड आहे, हा मसाला पापड देखील खूप फेमस आहे. याला विशेषतः हा नाचणीचा पापड आहे आणि तुम्हाला हा 50 रुपयाला मिळतो. तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हा खानदेशाचा एक खूप छान असा या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे. बघूया आपण. तर मंडळी आता आपण आलो आहोत लातूर. तर लातूर ॲटपोस्ट अन्सरवाडा तर येथील हा एक स्टॉल आहे. या ठिकाणचं स्पेशल म्हणजे या ठिकाणी लातूर स्पेशल बिर्याणी, चिकन थाळी आणि तंदूर बिर्याणी आपल्याला मिळते. तर आपल्यासोबत आहेत नाव काय तुमचं? तर आपल्यासोबत अमित सर. तर अमित सर आपल्याला जे लातूरचे जे नॉनव्हेजचे खाद्यपदार्थ आहेत तर यांच्याकडून माहिती सांगतील. नमस्कार, मी आहे अमित अरुण पटसाळगे. मी आलो लातूर जिल्ह्यावरनं निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा या गावातनं. आमचं स्पेशल आहे चिकन थाळी. यामध्ये चिकन सुक्का येईल, तुम्हाला रस्सा येईल, भाकर येईल, जिरा राईस येईल, कोशिंबीर येईल आणि काही स्लाट येईल. यामध्ये हा स्पेशल आहे. रस्सा पण आमचा लातूरसारखा कसा असतो स्पेशल तसा आहे कोल्हापुरी. त्यानंतर आमचं ज्वारीची भाकर आहे. नाही, दोन भाकरी भेटतात. यामध्ये हे झालं, हे आहे तंदूर बिर्याणी. एक याच्यासोबत आपण रस्सा प्रोव्हाइड करतो, कोशिंबीर पण देतो आणि स्लाईड पण देतो. हे तंदूर म्हणजे कसं असतं, आम्ही हे जे चिकन आहे ते अगोदर कोळशावरती भाजून घेतो. हां, तर त्याला तंदूर बनवतो, मग त्याचा दम देतो आम्ही बिर्याणीमध्ये. त्यानंतर आमचं एक रस्सा पण आमचा स्पेशल आहे. हे सुक्कं चिकन आहे. हां, सुक्कं चिकन. हे थोडंसं स्पायसी असते. लातूर जिल्ह्यातले जेवढे आहेत ना तेवढ्या सगळ्यांना आवडतं ते. हे आहे तंदूर बिर्याणी. लातूरचा स्पेशल रस्सा आहे. सगळ्यांना पुन्हा हे समजेल, टेक्स्चर बघूनच सगळे ओळखून जातील की हा ठीक आहे लातूरचाच आहे. 220 रुपये. तर म्हणजे आता आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील हा एक स्टॉल आहे इसरली खुर्द, तालुका पनवेल येथील. तर या ठिकाणी बघूया आपल्याला कोणकोणत्या डिशेस मिळतात. नमस्कार, माझं नाव विद्या अनिल पवार.
राहणार उसरली, जिल्हा रायगड, तालुका पनवेल. आमच्या बचत गटाचं नाव आहे आईची सावली स्वसहायता समूह महिला बचत गट. आणि आमच्या इथे आगरी पद्धतीचं जेवण मिळतं. चिकन कोंबडी वडे, चिकन थाली, मटन थाली, परत कलेजी पेटा, अजून सोलकढी, मटन थाली, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्राय. ते बघा सुका चिकन ग्रेव्ही. आणि याच्याबरोबर तुम्हाला कोंबडी वडे पाहिजे तर कोंबडी वडे किंवा तांदळाच्या भाकऱ्या मिळेल. खूप कमी प्रमाणातच लावले, आपण बघू शकताय. 300 रुपये म्हणजे पोटभर खाऊ शकतो आपल्याकडे माणूस. त्याच्याकडे मच्छीचा रस्सा आहे, मच्छी थालीला रस्सा आहे आपल्या सुरमईचा. आणि त्याच्याबरोबर एक पापलेट, भात, भात, कांदा, लिंबू आणि तांदळाची भाकरी मिळेल. पूर्ण थाली आपली मच्छीची. हो. आणि व्हेज मध्ये छोलेची भाजी, डाळ आहे, कुठे गेली, ग्रेव्हीची भाजी आहे. हे बघा, पापड, लोणचं आणि ठेचा, आपल्या कोल्हापूरचा ठेचा. आणि जर तुम्हाला ज्वारीची भाकरी पाहिजे तर ज्वारीची मिळेल किंवा तांदळाची मिळेल, चपात्याही मिळेल. नक्की एकदा स्टॉल नंबर 58 संपर्क साधा आणि गरमागरम जेवण मिळेल. आणि सोलकढी ही आपल्याकडे ताजी, फ्रेश आणि स्पेशल आहे. नक्की भेट द्या. थँक्यू. तर मंडळी, आता आपण आलो आहोत सावजी भोजनालय, धापेवाडा, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. या ठिकाणी बनलेल्या डिशेस आपण आता बघूया. तर नागपूर भागामध्ये जे नॉनव्हेज काय मिळतं यात आपण बघणार आहोत. तर मला ताई आणि नागपूरच्या जी नॉनव्हेज ज्या डिशेस आहेत त्या डिशेसची त्या माहिती सांगतात. मी माला रत्नाकर क्वाड, गुरुमाऊली महिला बचत गटाची एक सदस्य आहे. आणि मी माझ्या भाषेत बोलणार आहे, सावजी भाषेमध्ये. या बकऱ्या का पाय आहे, याला नागपुरी भाषा में बोलतो खूर. खूर की ग्रेव्ही. आणि जो सावजी मसाला आहे वो सगळं घर में बनावे जाते. ओके नंतरच जो घरी मसाला बनते वो टाकते, ओके नंतर टेस्टी बनते. वो बाजार को मसाला यूज करत नाही. ये झिंगा आहे, झिंगा की सेम ये आहे बनावी ते. फक्त झिंगा तेल में तळे जाते. हाँ, तेल में तळे जाते. ओके नंतर ग्रेव्ही में सोडಬೇಕು. ओला शिजवಬೇಕು चांगलं. ओके नंतर तुला टेस्टी हवे. आणि सावजी जो मसाला आहे काढो वो भरायला टाकतो. आणि सावजी समाजाचा एवढ्या याच्यामध्ये एकच स्टॉल आहे हा, फक्त नावावर चालत आहे. समाजाचा हा एकच स्टॉल आहे, हलवा समाज जो म्हणतात त्याला सावजी म्हणतात. मटन हा सावजी मटन आहे. याची खासियत कशीच आहे बनवण्याची, खूर आणि त्याचे सेव. हो, चिकनचा मसाला तोच आहे. फक्त हा जेवढा तेलामध्ये मुरेल ना, तेल कमीच टाकतो आम्ही, पण तरी तेलामध्ये मुरला तर ग्रेव्ही दिसणार. तुम्ही खूप तेल टाकलं म्हणजे आम्ही तेल टाकत नाही, एवढं थोडीची आहे, आम्हालाही समजते ना. आम्ही उकडलेलं चिकन नाही करत, उकडत नाही. कारण की उकडलं ना चिकन, त्याची कोणती भाजी उकडून नाही करत, पूर्ण टेस्ट चालली जाते. उकडत कधीच नाही, कारण का त्याचा जो व्हिटॅमिन राहते पूर्ण चालला जातो. गुरुमाऊली सावजी भोजनालय यांची घर आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी नागपूर भागातील असेल ना, तुम्हाला जर गावाकडची जर चव हवी असेल तर तुम्ही नक्की या स्टॉलला भेट देऊ शकता. आणि आपल्या करू शकता. काही हा जो स्टॉल आहे तो स्टॉल चालू आहे, नक्की या ठिकाणी भेट द्या. तुम्ही सांगा, म्हणजे जर तुम्ही नागपूर भागात असाल तर नक्की तुम्हाला आमच्या गावाकडे. मी नागपूरमध्ये तर 5 वर्षापासून करतच आहे, पण आता मुंबईमध्ये आलेला आहे आमचा स्टॉल. तुम्हाला जर सावजीची स्टेट पाहिजे असेल तर तुम्ही स्टॉल नंबर 62ला जरूर या. धन्यवाद सर. येते का पूर्ण? तर मंडळी, आता आपलं जे सावजी चिकन आहे ते सावजी चिकन आपण ट्राय करतोय. तर ह्याला फक्त तेलामध्ये शिजवलेलं आहे. तर याची टेस्ट बघूया आपण कशी आहे. ओके, सावजी भाषेमध्ये त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. खूप छान अशी टेस्ट आहे मंडळी, म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते, जबरदस्त. आमचा व्हिडिओ नाही बनवला सर, व्हिडिओ बनवा ना.
नमस्कार, आम्ही आहोत राजुरा तालुक्यामधून आलो आहोत. चंद्रपूर जिल्हा आहे. त्यामध्ये आहे आमची लांब पोळी आहे, चिकन पण आहे आणि मटन पण आहे, व्हेज पण थाली आहे. त्यामध्ये आम्ही नाही का सगळं इथं देत आहोत. तर पण मिळतं. हे ना आहे, हे मटन थाली आहे. हो, लांब पोळी पण आहे सर. लांब पोळी पण म्हणतात. हा हा, चटणी म्हणते ठेसा. हा, लाल मिरच्याची चटणी. हा, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये चंद्रपूर भागात असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. तुम्हाला जी गावाकडची टेस्ट आहे त्या टेस्टचा अनुभव तुम्ही या स्टॉलवरती घेऊ शकता. स्टॉल नंबर तुमचं 17 आहे. हो. चालेल. तर आता आपल्यासोबत अविनाश सर, तर ते या फूड फेस्टिवल आहे, या फूड फेस्टिवलमध्ये आले होते. त्यांचा अनुभव बघूया. तुम्हाला कसं वाटलं सर या ठिकाणी? हे दरवर्षी सरस जे ग्रामीण उत्पादन आहे ते दरवर्षी लागतं. गेल्या वर्षी नव्हतं लागलं, पण इथे यावर्षी आम्ही वाट पाहत असतो की आम्हाला जे गावचं जे नॅचरल प्रॉडक्ट आहे ते मिळावं म्हणून आम्ही वाट बघतो. मग आम्ही कधी यांच्या इथे जे त्यांच्या नैसर्गिक जे बनवतात ते आम्ही उत्पादनं घेतो. परत ज्या जेवणाची जे एक गावरान टेस्ट असते ती अनुभवतो या इथे. आज सावित्रीबाई महिला बचत गटचं जे आहे त्या इथे आम्ही आज जेवण वगैरे केलेलं आहे. असं आम्ही फिरत असतो, आम्ही वाट बघत असतो नवी मुंबईकर की कधी एकदा हे प्रदर्शन लागतं आणि आम्हाला याचा आस्वाद घ्यायला मिळतो. असं आम्ही वाट पाहत असतो. गावाकडची टेस्ट मिळून जाते. हा, गावाकडची टेस्ट मिळते आम्हाला. नाही, याच्यात गावच्या आम्ही हळद वगैरे जे आहे ना ते प्रॉडक्ट आम्ही इथनंच घेतो आणि वर्षभर आम्ही तेच खातो जे लागतं ते. माझा अनुभव हा खरंच खूप छान आहे. एक असतं ना की घरचं जेवण इथे मिळतं असं मी म्हणू शकते. आणि खरंच सावित्री महिला बचत गट हा माझ्या गावचा गट आहे. हे चंद्रपूरचे लोक आहेत. आमच्या चंद्रपूरची स्पेशालिटी आहे लांब पोळ्या, ज्या फक्त इथे स्टॉलमध्ये अवेलेबल आहे. अजून त्यांचं चिकन आणि मटन हे पण अप्रतिम होतं. तर असं काहीतरी नवीन असं खायला मिळालं की थोडं खूप छान वाटतं. बाकी पण स्टॉल खूप छान आहे तिथले. गावाकडची आठवण येते कारण की तिथलं सगळं दिसतं आणि लोक भेटतात इथे गावाकडचे. ते पण एक चांगलं वाटतं. तर मंडळी, आता आपण लुंबिनी स्वयं सहायता समूह वाडेगाव तालुका वरुडदरा हँडमेड उत्पादन, त्याच्यामध्ये तुम्हाला मूग पापड, पंजाबी पापड, उडद पापड, तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाला पापड तुम्हाला मिळतात. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने मला जर मसाला पापडची जर तुम्ही दिवाणी असेल तर नक्की तुम्ही हा जो स्टॉल आहे त्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. तर स्टॉल नंबर 31 वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे पापड आहेत ते पापड तुम्हाला मिळतील. तर एकदा नक्की भेट द्या. मंडळी, आता आपण आलेलो आहोत रायगडची पोपटी. तर तिथे बघूया आपण रायगडची पोपटी, कारण खूप फेमस अशी आता ही रायगडची पोपटी झालेली आहे. कारण या फूड स्टॉलमध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आणि आपले रायगड निजामपूर भागातून हा जो बचत गट आहे, या बचत गटामार्फत या ठिकाणी या स्टॉल इथं लावलेला आहे. तर या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज पोपटी मिळते. तर तुमचं नाव काय ताई? तर आपल्यासोबत रक्षात आहे, त्या माहिती सांगते. नमस्कार, माझं नाव रक्षा दिनेश वाघे. मी निजामपूर प्रभागात राहते, माणगाव तालुका. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज पोपटी घेऊन आलोय महालक्ष्मी सरसमध्ये. व्हेजमध्ये 7 ते 8 प्रकारच्या भाज्या आहेत. बटाटा आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, कणीस आहे, तुरीच्या शेंगा आहेत, वाल आहे, पापडी आहे. तसंच इकडच्या लोकांना पनीर आवडतं म्हणून पनीर सुद्धा आपण टाकतो. आणि तसंच नॉनव्हेज सुद्धा आहे. नॉनव्हेजमध्ये अंडा आहे, चिकन आहे आणि पापडीच्या शेंगा आहेत. आणि ह्या फक्त आपण वाफेवर तयार करतो. ह्याला कुठलंही पाणी किंवा कुठलंही तेल वापरत नाही. फक्त घरगुती मसाला आणि मडक्यात फक्त वाफेवर तयार करतोय. हा, खरं ही म्हणजे आपण हा फक्त काहीच नाही, एकदम हेल्दी फूड आहे. आणि आमच्याकडचं एकदम म्हणजे ह्या दिवसातला हे प्रसिद्ध पोपटी आहे. हा, खूप भांबरुडाचा पाला वापरतो आणि तो पाला आत्ताच येतो. भांबरुडाचा पाला आहे ना, तर त्याला कसं दव जे पडतं ते दव सोकून घेतं ते, आणि त्या दवामुळे ते आपलं हे पदार्थ तयार होतात असं आहे. आणि जर समजा सर्दी खोकला झाला तर आपण त्याची वाफ घेऊ शकतो असं आहे. तर त्या म्हणजे त्या पद्धतीत तो भांबरुडाचा पाला आहे.
व्हेज पोपटीचे प्लेट 150 रुपये आहे आणि नॉनव्हेजची 200 रुपये आहे. मंडळी, तुम्ही जर जी पोपटी आहे ते पोपटी खाण्याची जर या ठिकाणी शौकीन असाल तर नक्की तुम्ही ह्या स्टॉलला भेट द्या. तर मंडळी, आता पुणे जिथे काय होईल, आता सर्व जिल्ह्यांचे आपण खाद्यपदार्थ बघितले, त्यामध्ये पुणे कसं काय माघार होऊ शकते. तर थालीपीठ, झुणका भाकर आणि मासवडी मिळते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता ही स्पेशल मासवडी थाळी 180 रुपये, मासवडी 70 रुपये आणि रस्सा वाटे 30 रुपये. तर तुम्ही मासवडीची जर चाहते असेल तर नक्की तुम्ही तर मंडळी बघू शकता आपलं पुण्याची ही मासवडी थाळी. तर तुम्ही मासवडीची जर चाहते असाल आणि बघू शकता चिव तुला काय आवडतं, काय घेतलंस तू, काय खाल्लीस? थालीपीठ खाणार. ओके. तर तुम्ही जर मासवडीची चाहते असेल तर नक्की हा जो स्टॉल आहे हा स्टॉल आहे शोधा. अगं स्टॉल नंबर तर स्टॉल नंबर 29 होते, तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. तर मंडळी, आपण महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध जे खाद्यपदार्थ होते ते बऱ्यापैकी खाद्यपदार्थ आपण आज एक्सप्लोअर केलेले आहेत. तर मंडळी, खूप मोठासा हा महालक्ष्मी सरस 2024 मधील हा एक खूप मोठासा फूड स्टॉल आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारे या ठिकाणी हे झालेले म्हणजे खूप सारे खाऊ आहेत या ठिकाणी, खूप प्रचंड अशी गर्दी आहे. तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या आणि बऱ्यापैकी या ठिकाणी मित्र मी हे जे फूड स्टॉल आहे ते फूड स्टॉल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर कोणता महाराष्ट्रातील जी फेवरेट डिश आहे ती नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मंडळी, आता आपण महाराष्ट्रातील जे खाद्यपदार्थ होते ते बऱ्यापैकी प्रत्येक जिल्ह्यांचे जेवढे खाद्यपदार्थ होते ते खाद्यपदार्थांची माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. कोणता जर महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ जो फेमस आहे असा फेमस पदार्थ मी कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मंडळी, 25 डिसेंबरपर्यंत हा जो फूड स्टॉल आहे तो फूड स्टॉल चालणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर तुमच्या भागातली जर चवीची जर जे पदार्थ आहे ते पदार्थ खायचे असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.